हॅलो. विण दोघातली तुटेनाच्या 29 सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की समर स्वानंदीला फोन करण्यासाठी धडपडत असतो, पण स्वानंदी काही फोनच उचलेना. तेव्हा समर बोलतो की आनंद बस झाला, आता उद्या निर्णय घेऊन टाकू. आता दुसऱ्या दिवशी समर आश्रमात जातो. वृद्धाश्रमात गेल्यावर तिथल्या सगळ्या लोकांना भेटतो. तेव्हा समर खूप हळवा होतो. तेव्हा आश्रमात गेल्यावर समरला सगळे लोक दिसतात जे मोर्चा घेऊन आलेले असतात. तेव्हा समर त्या लोकांना बघतो तेव्हा ती लोक वृद्धाश्रमातील लोक समरला घाबरतात. तेव्हा समर बोलतो की नाही नाही, प्लीज तुम्ही घाबरू नका. तो त्यांच्यापुढे हात जोडतो. तेव्हा तो सगळ्यांची माफी मागून बोलतो की मला माफ करा, मला खरंच माहिती नव्हतं की या जागेवर वृद्धाश्रम आहे. मला ही जागा रिकामी असंच माहीत होतं, म्हणून मी सांगितलं होतं की ही जागा आमची आहे, म्हणून ती आम्हाला हवी असं. म्हणून मी ही जागा मोकळी करायला लावली होती. पण आता ही जागा तुमच्या हक्काची आहे, तुमच्या मालकीची आहे. अंजलीला खूप बरं वाटतं. अंजली स्माईल करते आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. स्वानंदी मंदिरात असते. तिथे तिला जोगतीन भेटलेली असते. जोगतीने सांगितलं असतं की हा पल्ला गाठलास तर तुला मंदिराच्या 108 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि हा दिवा विझू द्यायचा नाही आहे आणि कुठेही अडथळा घ्यायचा नाही आहे, कुठेही थांबायचं नाही. हा दिवा तेवत असतानाच तुला 108 प्रदक्षिणा घालायचं आहे आणि तेव्हाच हा दिवा देवीजवळ ठेवायचा आहे आणि तुला हवी ती इच्छा तू देवीजवळ माग आणि बघ तुझी इच्छा पूर्ण होते की नाही. पण तिथे मल्लिका आणि अंशूला स्वानंदीचा बदला घ्यायचा असतो, म्हणून त्यांनी काही बायकांना सांगितलेलं असतं की स्वानंदीचा बदला घ्यावा म्हणून. तेव्हा ते तिथे पोचतात मंदिराच्या तिथे आणि बघत असतात की ह्या बायका स्वानंदीला कशा प्रकारे अडथळे आणतायत. तेव्हा त्या बायकांनी ठरवलंच असतं. ते अंबाबाईचा उदो उदो म्हणून गुलाल उधळत असतात, भंडारा उधळत असतात आणि त्यामुळे स्वानंदीच्या डोळ्यात गेल्यामुळे स्वानंदीला डोळ्यांमध्ये दिसेनासं होतं. तिचे डोळे खडळायला लागतात. तसंच त्या रस्त्यात काचा पाडतात. स्वानंदी डोळे चोळत असते. मल्लिका अंशूला सांगत असते की ही आपल्या वाट्यात आली ना तर हिला आपण सोडायचं नाही आहे, बघूच नाही हिचं व्रत कसा पूर्ण करते, आपल्याशी पंगा घेते ना ही. तेव्हा त्या बायका देवी आईचा उदो करून स्वानंदीच्या वाट्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. एक अडथळा स्वानंदीच्या पुढे आणतात. इकडे समर स्वानंदीला पुन्हा फोन करतच असतो. प्रदक्षिणा घालत असताना स्वानंदीचं लक्ष नसतं. त्या बायकांनी काचा फोडलेल्या असतात, त्याच्यात स्वानंदीचा पाय पडतो आणि स्वानंदीचा पाय रक्तबंबाळ होतो. पण स्वानंदीला जोगतीने सांगितलं असतं की कुठेच थांबायचं नाही, अडथळा निर्माण करायचं नाही, तुला दिवा तेवत ठेवून पूर्ण प्रदक्षिणा या सलग घालायच्या आहेत. त्याच्यामुळे स्वानंदी तसाच पाया लंगडत प्रदक्षिणा घालत असते. इकडे समर रोहनला फोन करतो. रोहनही तेच सांगतो की ताई मंदिरात गेली आणि फ्री झाली तर करेल तुम्हाला फोन. स्वानंदीला पुढे जाताना पाहून मल्लिकाला खूप चिडचिड होत असते. ती पुन्हा त्या बायकांना फोन करते की काही झालं तरी व्रत स्वानंदीचा पूर्ण झाला नाही पाहिजे. आणि तेव्हा त्यातली ती बाई सांगत असते मल्लिकाला की अहो मॅडम, ती पुढे निघून गेली, आम्ही तोच प्रयत्न करतो आहे. तेव्हा मल्लिका बोलते की मला काही माहीत नाही, मला एवढंच म्हणणं आहे की स्वानंदीचं व्रत पूर्ण झाला नाही पाहिजे. तेव्हा स्वानंदी अंशूला सांगत असते की आपल्या कामात ढवळाढवळ केली ना, बघूच ही व्रत कसा पूर्ण करते ते. स्वानंदीचे पाऊल जड पडत असतात तरीही तिला जोगतिनीचं बोलणं माहिती असतं, म्हणून ती पाऊल पुढे टाकत असते. पाऊल पुढे टाकता त्या बायका मध्येच एक लाकूड ठेवतात आणि लाकूडमुळे स्वानंदी लाकडात पाय अडकून पडणारच तेवढ्यात तिला समर पकडतो आणि समर तिला पकडल्यावर स्वानंदीला वाटतं की दिवा विजताना वाचला आहे, म्हणून ती दिव्याकडेही बघते आणि तिला कोणी पकडले बघते तर तिथे समर असतो. तेव्हा स्वानंदी त्याच्यावर रागे भरलेली असते. तेव्हा समर तिला मनवण्याचा ट्राय करत असतो की हे बघा, मला खरंच माफ करा, मला खरंच माहीत नव्हतं ती जागा वृद्धाश्रमाची म्हणून, मला माहीत राहिलं असतं तर मी असं का करीन. तेव्हा स्वानंदी बोलते की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा समर बोलतो की अहो ऐका ना प्लीज, मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की खोटाडे आहात तुम्ही. तेव्हा स्वानंदी समरला सांगत असते की माझा विश्वासच नाही आहे आणि ती तिथून निघून जाते. इकडे घरी आल्यावर घरी तिला प्रतीक भेटायला आलेला असतो. तेव्हा समर पुन्हा स्वानंदीला फोन करतो. तेव्हा समरने स्वानंदीला फोन केल्यावर स्वानंदीचा फोन सरळ प्रतीकच विचारतो. तेव्हा उचलतो. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी सरपोतदार आहेत का. तेव्हा प्रतीक बोलतो की त्या सध्या बिझी आहेत आणि काय आहे ना, त्यांचं आता लग्न ठरलं आहे. तेव्हा समरला हे ऐकून खूप वाईट वाटत असतं. आता बघूया समरला स्वानंदीबद्दल प्रेम उत्पन्न होतं की त्याच्या मनात प्रेमाबद्दल तयार झालेल्या स्वानंदीबद्दलच्या भावना तो तसाच दाबून टाकतो. असेच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी प्लीज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.